मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. 103 बनवायचे आत आणि 2 बॅट्समन मैदानावरती रेडी झालेत. अमोल साळवे, दत्ता निर्मळ तर पहिले षटक करण्यासाठी प्रथमेश राठोड होते आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय बॉल बाउंड्री लाईन पार. धावा येत आहेत 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. प्रथमेश राठोड यांच्या पहिल्याच बॉलवरती लॉंग लेग सीमारेषा पार केली. बॉलनं कट करण्याचा प्रयत्न होता. उजव्या स्टंपच्या खूप बाहेर जाणा हा बॉल तुम्ही पाहिलाय. अगदी पिचिंग झाल्यानंतर आपण पाहिलं वेगावरती नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि खरं तर आपण पाहिलं बॉल थोडासा दिशाहीन होता. अवांतर धावेने धावफलक पुढे गेले. स्कोरकार्डमध्ये आपण पाहतोय 5 धावा ज्या धावफलकामध्ये आहेत. आदिश्री अनुश्री 11 पाथर्डी 103 धावांचा पाठलाग करते प्रथमेश राठोड. हो पुढे एकदा हा बॉल फुल ऑफ लेनचा होता. छेडछाड करण्याचाही प्रयत्न होता. बॅटची एज लागली आणि बॉलला आपण पाहतो खरं तर गती होती पण तितकी उंची मिळाली नाही जे की विकेट किपर त्या बॉलपर्यंत पोहोचतील, हा कॅच अटेम्प्ट करतील आणि तिथे आपण पाहतोय चान्स निर्माण केला होता पण इथे आपण पाहतोय विकेट किपर तिथे पोहोचू शकले नाहीयेत. प्रथमेश राठोड पुन्हा एकदा पहा वेगवान तेज तरार. ही खासियत ह्या गोलंदाजाची आहे, ह्या खेळाडूची आहे. अगदी खरं तर ऑल इंडिया आयकॉन आपण पाहतोय मैदानावरती प्रथमेश जे की ह्या खेळाडूचे देखील खूप मोठी चर्चा आपण ह्या वर्षी या सीझन मध्ये पाहिली आहे आणि नामदार चषकामध्ये ह्याही खेळाडूची वर्णी तुम्ही पाहणार आहात. पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा निर्धाव. प्रथमेश राठोड आहेत. पुढे एकदा सरळ बॅटना बॉल खेळलाय. मिड ऑफ मध्ये फिल्डर आहेत. खूप चांगलं प्रभावित केले पहा क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं पहा हा बॉल फ्रंट फूट चा इथे आपण पाहतोय. खरं तर बॉल इथे आता हा चेक केला जाणार आहे. धावफलक जर आपण पाहिलं 5 धावा धावफलकामध्ये आहेत. अगदी जिंकण्यासाठी 43 बॉलमध्ये अजूनही 98 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये अजूनही बनवायच्यात. प्रथमेश राठोड जे की पहिल्या बॉलवरती 4 अमोल साळवेंच्या बॅटमधून आल्या होत्या पण त्यानंतर इथे मात्र प्रभावित केले पहा आणि इट्स अ फेअर बॉल, क्लिअर बॉल, फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. एक चांगला निर्णय देखील आपण पाहतोय. 7S लाईव्हच्या कॅमेऱ्यामध्ये एक क्षण कैद झाली आणि त्यानंतर आपण रिप्ले पाहिला आणि क्लिअर बॉल इथे तुम्ही पाहताय. पहिलं षटक जे की प्रथमेश राठोड प्रभावित करतायत ह्या षटकामध्ये. पुढे एकदा लोवर फुल टॉस होता, त्याला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आलेत आणि धाव घेण्याचा देखील प्रयत्न आपण पाहिला मैदानावरती केला होता. आपण पाहतोय मैदानावरती षटक क्रमांक 2 करतायत. संघाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय 2ऱ्या क्रमांकाचं इथे मात्र जे सुरू आहे आणि त्या पद्धतीची कामगिरी देखील इथे मैदानावरती. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल. पुढे एकदा हा बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूरपर्यंत बॉलपर्यंत पोहोचतायत. पेडफिकेट मध्ये बॉल आलाय. एक सिंगल पुन्हा एकदा येणार आहे. धावफलकामध्ये अगदी छोटासा बदल पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. 7 धावा ज्या की धावफलकामध्ये आल्यात आणि शेवटचे अजूनही 39 बॉल शिल्लक आहेत. 96 धावा ह्या विजयासाठी आवश्यक आहेत. 39 बॉल आणि 96. पुन्हा एकदा हा बॉल हो अपील केलंय. उत्साह इथे मात्र ह्या अपिलामध्ये थोडासा कमी पाहायला मिळाला. फुल ऑफ लेनचा बॉल होता. कदाचित बॅट आणि बॉलचा स्पर्श आहे की नाही असा प्रश्न इथे जो विकेट किपर अमोल गागरेनं इथे अंपायर समोर केला होता पण बॅट्समन सेफ आहे ह्याही षटकामध्ये. दादाभाई शेख यांच्या नावाची चर्चा आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं षटक, एक कंट्रोल ह्या षटकामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुंदर बॉल. पिचिंग झाल्यानंतर हलकसं वळण घेतलं. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. हाही बॉल डॉट आलाय. याही षटकामध्ये आपण पाहतोय. संचालिका ज्ञानसंपदा शिक्षण संकुल कोल्हार सौभाग्यवती सरिताताई आहेर पाटील आज या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. सन्माननीय जालेंदर मापारी, सन्माननीय
संदीपजी घोगरे, त्याचबरोबर सन्माननीय विजय मापारे, उपसरपंच निर्मळ पिंपरी, सन्माननीय महेशजी वाघे पाटील या सगळ्या मान्यवरांचं नामदार चषक लोणी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून स्वागत. आणि अगदी काही क्षणातच ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होणार आहे, अहिल्यानगर स्पेशल ऑलिम्पिक भारतच्या अध्यक्षा सौभाग्यवती धनश्रीताई सुजय विखे पाटील यांचं अगदी काही क्षणातच या स्पर्धेच्या निमित्ताने आगमन होणार आहे. धन्यवाद. थँक्यू. षटक क्रमांक 3 कडे इथे आपण येणार आहोत. पारनेर तालुक्यातील असणारे खेळाडू अमोल गागरे, जे की अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये पारनेर तालुक्यामध्ये याही खेळाडूची वर्णी जी लागली जाते. त्यांच्या हातामध्ये बॉल, फुल टॉस बॉल, त्याला लॉंग बॉल मध्ये पाठवलंय. बॉलला हवाई यात्राचं दर्शन केलंय. बॉल जाणार आहे सीमारेषा पार. धावा येत 6, येतोय षटकार. 6 रन. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा नंदनी षटकार. अमोल गागरे यांच्या बॉलवरती एक मोठा स्ट्रोक तुम्ही पाहिला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क ह्या बॉलवरती पाहायला मिळाला नाहीये आणि एक चांगला कमबॅक म्हणावा लागेल. या अगोदरचा बॉल तुम्ही पाहिलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मात्र एक स्फोटक तीन षटकांचे क्रिकेट संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आदिश्री अनुश्री 11 पाथर्डी एका विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकामध्ये 17. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून षटक क्रमांक 4 कडे आपण येतोय. दादाबाई सैक पुन्हा एकदा आलेत, जे की दुसऱ्या षटकामध्ये आपण त्यांना पाहिलं होतं. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ मिड विकेट मध्ये बॉल येतोय. फिल्डर त्या ठिकाणी आलेत, बॉलला फील्ड करतील. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केलाय आणि तोही पूर्ण झालाय. येत आहेत 2 धावा. स्कोर कार्ड पुढे गेलाय. 19 धावा ह्या स्कोर कार्ड मध्ये आहेत. सिंगल डबल आपण पाहतोय, पण खरं तर 103 धावसंख्येपर्यंत पोहोचायचे हे लक्ष गाठायचं असेल तर ही धावांची गती खरं तर कमी आहे. इथे तुम्हाला जर मोठं हो पुन्हा एकदा आपण पाहतोय हा बॉल अगदी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. स्कोर कार्ड देखील पुन्हा एकदा पुढे पोहोचतंय धावफलकामध्ये. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11. थँक्यू. 20 धावा धावफलकामध्ये आहेत. 4थं षटक मैदानावरती पुन्हा एकदा दादाबाई सैक कॅप्टन तयार. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. फुल ऑफ लेनचा बॉल, बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा पाहायला मिळालं आणि हे क्षेत्ररक्षण खरं तर गरजेचं आहे. या अगोदर देखील आपण पाहिलं तिथे मात्र मानव यांच्या माध्यमातून एक चांगला कॅच तुम्हाला पाहायला मिळाला होता आणि क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा मात्र एक चांगल्या पद्धतीची क्वालिटी दाखवतायत. बॅटिंग फॉर्मॅट असेल, बॉलिंग फॉर्मॅट असेल आणि ह्या क्रिकेटमध्ये शेवटचे 24 बॉल आपण पाहतोय मैदानात मध्ये शिल्लक आहेत आणि 75 धावा इथे मात्र ज्या बनवायच्यात. पुढे एकदा हा बॉल आपण पाहतोय खेळलाय. एक सिंगल मैदानात मध्ये आपण पाहतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण, वा क्वालिटी क्षेत्ररक्षण मैदानात मध्ये सुशांत आहेर. पुन्हा एकदा ह्या नावाची चर्चा आपल्याला मैदानात मध्ये पाहायला मिळते. सुशांत आहेर यांनी जर झेल घेतला तर 1000 रुपयांचं पारितोषिक सुशांत आहेर यांच्यासाठी मात्र जे दिलं जाणार आहे. आणि खऱ्या अर्थानं घरच्या स्पर्धेमध्ये घरच्या प्रेक्षकांसमोर ज्यावेळेस आपण परफॉर्मन्स देतो ना त्यावेळेस नक्की टाळ्यांचा गजर पाहायला मिळतो सुशांत आहेरसाठी. पुन्हा एकदा हा ही बॉल आपण पाहतोय. खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, पायाच्या साह्यानं फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅकअप चांगला आहे. एक सिंगल तर पूर्ण केली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आपण पाहतोय आणि या बरोबर इथे मात्र धावा पूर्ण होत आहेत. केवळ एक सिंगल. यानंतर
शिवगर्जना प्रतिष्ठान अँड प्रतीक ग्लास स्टील लोणी आणि त्यांच्या विरुद्ध यातून जो संघ जिंकणार आहे त्या दोन विजयी संघांमध्ये यानंतरचा सामना होणार आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी काही क्षणातच स्पेशल ऑलिम्पिक भारतच्या अहिल्यानगरच्या अध्यक्षा सौभाग्यवती धनश्रीताई सुजय विखे पाटील यांचं सुद्धा अगदी 5 मिनिटांमध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने आगमन होत आहे. आणि यानंतरची जी मॅच आहे ती विनर विनर अशी खेळवली जाणार आहे. त्यामुळे शिवगर्जना प्रतिष्ठान आणि प्रतीक ग्लास स्टील लोणी या टीमने सज्ज रहा. धन्यवाद. थँक्यू. 31 रन स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळतात. 21 बॉल आणि 72 धावींची गरज. बॉलर्स हवे झालेत. बॉलर्सची चर्चा आपण पाहिली पहिल्या षटकापासून. आदिश्री अनुश्री 11 पाथर्डीसाठी खरं तर खूप दूरवरती आहे. 18 बॉलमध्ये 71 बनवायच्यात आणि ह्या जर बनवायच्या असतील ना तर आता एक्सिलेटर वरती पाय द्यावा लागेल. अर्थात धावांची गती वाढवावी लागेल. अमोल साळवे यांच्यावरती लक्ष असेल. 15 बॉलमध्ये 19 बनवल्यात. गणेश जाधव यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. अमोल गागरे आलेत. पहिलाच बॉल पाठवलाय लॉंग ऑफ मधनं बॉडी लाईन पार आणि पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय धावा येत आहेत 4 चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. लक्ष मोठं आहे पण अशक्य असं काहीच नाहीये. शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्य अशा गोष्टी देखील साध्य होतात. त्यासाठी प्रयत्नांची जोड महत्वाची आहे. अमोल गागरेच्या पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अलोंग द कार्पेट. लॉंग ऑन 3 मध्ये बॉल क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करतील. एक तर पूर्ण केली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. गलथान पण आपण पाहिला थोडेसे गाफील राहिले आणि त्यानंतर 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. हे पहा समोर ज्या ट्रॉफी ठेवलेल्या आहेत त्या ट्रॉफीच्या तिथे जे बसलेले आहेत त्या सगळ्यांना विनंती आपण तिथून उठा. आपण बसण्यासाठी समोर खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. आपण तिथूनच या स्पर्धेचा आनंद घ्या. ट्रॉफीच्या तिथं बसलेले सगळेच उठा. सगळ्यांना विनंती आहे. सगळ्यांनी उठायचं आहे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हो हो. बॉल लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय. लॉंग लेग मध्ये जातोय. एक मोठा स्ट्रोक येतोय. एक पॉवरफुल चेरन षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. एक टोलेजंग हिट आपण पाहिला. बॉलला हवाई दर्शन हवाई सफर केलंय आणि एक मोठा स्ट्रोक आपण पाहतोय. अमोल साळवे यांच्या बॅटमधनं 18 चेंडूमध्ये 31 बनवल्यात तर 15 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी इथे अजूनही 59 बनवायच्यात. कशा पद्धतीची कामगिरी मैदानात मध्ये केली जाईल याही गोष्टीची चर्चा इथे आपण करणार आहोत. 15 बॉल शेवटचे बाकी आहेत. 59 बनवायच्यात. अमोल साळवेवरती सर्वांच्या नजर आहेत. अमोल कागरेचं हे षटक आपण पाहतोय. महागडं ठरलंय पण ह्या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय आदिश्री अनुश्री 11 पाथर्डी इथे कमबॅक करणार का याही गोष्टीची चर्चा इथे होणार आहे. कमबॅक करावं लागेल कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं पहिल्या 5 षटकांमध्ये धावांची गती खूप कमी होती. बॉलर हवे झाले होते. प्रत्येक गोलंदाज इथे खरं तर खूप एफर्ट्स देत होते. प्रत्येक गोलंदाजाची लाईन लेंथ आणि व्हेरिएशन जर आपण पाहिलं ना खूप दर्जेदार होतं. त्यामुळे पहिल्या 5 षटकांमध्ये गोलंदाजाची चर्चा आपण पाहिली पण इथे आपण पाहतोय अमोल साळवे मैदानावरती मात्र अटॅक करतायत. मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधने आलेत. अमोल गागरे पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न होता. टिप एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आलेत. बॉलला फील्ड करतील आणि त्याबरोबर स्कोर कार्ड पुढे संदीपजी घोगरे यांच्या वतीनं संदीपजी घोगरे पाटील यांच्या वतीनं 1100 रुपयांचा पुरस्कार असेल. हो हो सरळ बॅटनं डीप लॉंग ऑन मधनं बॉल स्लॉट मध्ये आलेला बॉल पार्किंग लॉट मध्ये पाठवलाय
अमोल साळवेच्या बॅटमधनं येतो एक ब्रँडेड चरण षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. 6 धावा आपण पाहिल्यात मैदानावरती. अमोल साळवे इथे मैदानावरती थांबायला तयार नाहीयेत. 20 बॉलचा सामना केलाय, 38 बनवल्यात. 11 चेंडूमध्ये 44 अजून बनवायच्यात. ह्या मॅचचे हिरो ठरणार का? बॉलिंग मार्क वरती योगेश तयार आहेत. हो पुन्हा एकदा उंच खेळलाय. उंची तर खूप आहे, लांबी किती असेल? नो मॅच रिझन मध्ये बॉल. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. धावफलकी 2 धावेने पुढे पोहोचते. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे, त्यामुळे अमोल साळवे इथे पुढे पाहतोय. इथे अटॅक करतायत. अटॅक इज बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. आणि ह्या परिस्थितीमध्ये खरं तर मोठ्या स्ट्रोकची गरज इथे पाथर्डी संघाला आहे. 103 बनवायच्यात. 6.2 नंतर 61 आल्या. 10 बॉलमध्ये 42 बनवायच्यात. त्यामुळे प्रत्येक बॉलवरती खरं तर मॅक्झिमम बिग हिट येणं हे मैदानावरती इथे गरजेचं आहे, आवश्यक आहे. 10 मध्ये 42 बनवायच्यात. अमोल साळवे पुढे एकदा तयार आहेत. योगेश पुन्हा एकदा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरकडनं बॉल सटकलाय. बॅकअप सुंदर होतं, तिथे मात्र कोणतीही धाव मिळत नाहीये. अमोल गागरे जे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय. अमोल साळवे जे की स्ट्राईक एंडवरती आहेत. 22 बॉलमध्ये 40 बनवल्यात. गणेश जाधव नॉन स्ट्राईक एंडवरती 7 चेंडूमध्ये 13 बनवल्यात. 9 मध्ये अजूनही 42 ची गरज असेल आदिश्री अनुश्री 11 पाथर्डी संघाला मॅच जिंकण्यासाठी. उंचावून खेळलाय. लॉंग लेग मध्ये बॉल. फिल्डर येत आहेत. नोमॅस लँड मध्ये बॉलला दिशा बदलली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि त्याबरोबर आपण पाहिलंय पुन्हा एकदा इथे मात्र 2 धावांनी धावफलक पुढे गेले. विशेषतः सिंगल डबलने ह्या मॅच वरती परिणाम होणार नाहीये. मॅच जिंकायची असेल तर मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. 40 बनवायच्यात. अजूनही ह्या षटकामध्ये 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्या ठेवण्यासाठी ह्या 2 बॉलवरती 2 विकेट येणं खरं तर आवश्यक आहे. हो उंच खेळलाय. उंची खूप असेल, लांबी किती आहे? क्षेत्ररक्षक तिथे बनलाय. दर्शक बन गए दीवाने. बॉल सीमा रेषा पार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. अमोल साळवे थांबायला तयार नाहीयेत. 24 चेंडू मध्ये 48 बनवल्यात. अर्धशतक पाहायला मिळणार का? पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. सेफ झोन मधून बॉल सीमा रेषा पार. आणि नामदार चषक 3ऱ्या पर्वामध्ये पहिलं अर्धशतक पूर्ण केले. नाव आहे अमोल साळवे. 25 चेंडू आणि 54 धाव्यांची खेळी. एकदा जोरदार टाळ्या. अर्धशतक. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. 25 बॉल मध्ये अर्धशतकीय खेळी. 54 धावा बनवल्यात. 2 चौकार, 5 षटकारांचा समावेश. 216च्या स्ट्राईक रेटने आपण पाहतोय. अमोल साळवे ह्या नावाची चर्चा नामदार चषकाच्या पहिल्या रात्रीमध्ये इथे तुम्ही पाहताय. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आपण पाहिले अतिशय जबरदस्त कामगिरी. शेवटचे 6 चेंडू आणि 28 धावींची गरज आहे. मॅच जिंकायची असेल तर इथे संघर्ष करावा लागेल. संघर्षाची पराकाष्ठा करून गाठलाय नवा प्रवास आहे. संघर्षाची पराकाष्ठा करून गाठला नवा प्रवास आहे. सिंगल पूर्ण केली आहे. अमोल साळवेकडे स्ट्राईक ही ठेवली आणि ही गोष्ट गरजेची आहे. सेट बॅटल आक्रमण करू शकतात जे की सेट आहेत. आणि आतापर्यंत मोठी इनिंग खेळली. अर्धशतकही पूर्ण केलंय. मॅचची परिस्थिती शेवटचे 5 चेंडू 27 धावींची गरज. आयुष शिंगे. अखूट टप्प्याचा बॉल. उंच उडवण्याचा प्रयत्न. उंची खूप आहे, लांबी कमी असेल. हो कॅच ड्रॉप. दुसऱ्याही धाब्याचा प्रयत्न पण पाहिलाय आणि तिथे गणेश जाधव रनआउट होत आहेत. धक्का क्रमांक 3. डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट. पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी.
77 धावांवरती आपण पाहतोय. खरं तर विकेट आली पण राहुल सिसोडे यांच्याकडनं एक कॅच ड्रॉप झाला, पण त्यानंतर आपण पाहिलं रनआउटच्या माध्यमातून विकेट गणेश जाधव यांची मिळाली. विकेट जर आपण पाहिली ना, खरं तर अमोल साळवे यांच्यावरती मात्र सर्वांच्या नजरा असतील. त्यांच्यावरती मात्र खरं तर सर्वांच्या नजरा ह्या मॅचचं दर्शन. आणि पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. चेरन येतोय षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. अमोल साळवे इथे थांबायला तयार नाहीत. शेवटचे 3 चेंडू 20 ची गरज. काय होणार? आयुष शिंगे पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट. गती परिवर्तन. लॉंग लेग फाईन मध्ये हा बॉल क्षेत्ररक्षक तिथे थोडंसं खराब पाहायला मिळालं. आणि त्याबरोबर 2 धावाही मैदानावरती इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आयुष शिंगे आपण पाहतोय. खरं तर ह्याच मातीतून आणि खऱ्या अर्थानं दोन्ही गावामधून मात्र क्रिकेटला सुरुवात केली. आणि विशेषतः आपण पाहतोय यंग टॅलेंट, एक दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हो पुन्हा एकदा बॉल आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट आणि कॅच होतोय. विकेट येते. फलंदाज होतोय बाद. डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची 29 चेंडू आणि 63 धावा.